मन मंदिरा गजर भक्तीचा. काही काही माणसांना ते पाय पडणं आवडत नाही. मुली लग्न झाल्याबरोबर त्या पाय पडायला तयार नसतात. मी तुम्हाला एक सांगते, मी कुणाच्याही पाय पडणार नाही. आय एम नॉट गोइंग टू बेंड. तर नको बेंड, म्हातारपणी आपोआप बेंड येईल. मी कुणाच्या पाया पडणार नाही. आम्हाला कुणाच्या पाया पडायची सवय नाही. किती जणांच्या असं 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 करायचं. बरोबर, मान्य मान्य, माझं बोलणं कळलं. दुसऱ्याच्या पायाला हात लावणार नाहीस, पण स्वतःच्या तरी पायाला हात लावावा लागतोस की नाही? काय का स्वतःच्या पायाशिवायच? लक्षात घे ते काय म्हणतोय मी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, निरुपाधिक आहे तर वंदन करायची गरज काय? किंवा उपाधी संबंधे विणे तर कैसे घडले वंदन. वंदिता असी कैसे उमटलात, ऐसे सद्गुरु पाद स्मरोणी कीजेल काही एक विवरण, ना तरी गुरुकृपाची आपण दाखवी. आता या सगळ्या प्रश्नाची उत्तर मी तरी काय सांगणार. आता गुरुकृपा जे प्रगट करील ते मी तुमच्या पुढे मांडते. काय म्हणतात? गुरुच्या कृपेने जे प्रगट होईल, प्रस्तुत दोघे ते कोण कोण, हे तव पाहो विवरून. आता हे प्रस्तुत दोन कोण आहेत? मग तेनेची अन्वय परिहरण आक्षेप पावे, निखळ जे त्रिंग मात्र जाण, जे की सच्चिदानंद घरी परिपूर्ण, आपण या आपण नित्योपलब्ध. बघा, हे ईश्वरी सत्ता कशी आहे? नित्य उपलब्ध आहे. नीट आहे का? नित्य उपलब्ध. आम्ही कुठे उभे आहोत? काय आता सध्या काम नाही, धंदा नाही, बघावं, जरा देवाच्या मागे लागलोय. कशाच्या मागे लागलोय? सध्या जमेल तेवढं आपलं देवदेव करतो. बरं, चांगलं. काय हे 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 नीट समजून घ्या पहिला. हे तसं काही नाही. एक मागे सांगितलेलं आहे, अप्राप्त वस्तू प्राप्त होत असते. कशावर विवरण चाललं आता? नित्य उपलब्ध. अप्राप्त वस्तू प्राप्त होत असते. प्राप्त वस्तू ही नित्य प्राप्त असल्या कारणाने नित्य अप्राप्त आहे. असे उगीच स्थिर होऊन बघू नका माझ्याकडे. काय म्हटलं मी? अप्राप्त वस्तू प्राप्त होत असते. काय? नीट आहे का? अप्राप्त वस्तू प्राप्त होत असते. प्राप्त वस्तू ही नित्य प्राप्त असल्या कारणाने नित्य अप्राप्त आहे. प्राप्त वस्तू कशी प्राप्त होणार? जे तुम्हाला प्राप्त आहे ते मिळणार का? मग मिळणार नाही म्हणजे काय आहे? अप्राप्त आहे. समजलं का नाही? मिळणार नाही म्हणजे काय? तर अप्राप्त आहे. म्हणजे अप्राप्त आहे म्हणून अप्राप्त नाही, प्राप्त आहे म्हणून अप्राप्त आहे. बाबा महाराज प्रवचनाला आज का येणार नाहीत? तर आलेत म्हणून. कळलं का नीट? नाही का? आज बाबा महाराज प्रवचनाला येणार आहेत का? बिलकुल नाही. बाबा महाराज येणार नाहीत का? आलेत म्हणून. याला लॉजिक म्हणतात. तर्क जो मांडला जातो, नाही का? अप्राप्त आहे म्हणून तसं नाही, प्राप्त आहे म्हणून प्राप्त होणार नाही. अजून एक गंमत सांगतो. एखादी वस्तू असते तेव्हा लक्षात येत नाही, जेव्हा नसते तेव्हा लक्षात येते. लक्षात का येत नाही? तर आहे म्हणून लक्षात येत नाही. उदाहरण देऊ. आता तुमच्या घरामध्ये हे कपाट आहे, अमका आहे तमका आहे, टेबल मांडलेला आहे, एक फ्लॉवर पॉट आहे, अमका आहे तमका आहे, एखादा पुतळा ठेवलेला आहे शिवाजी महाराजांचा आहे, किंवा आणखीन काही कोणाचा छान सुंदर डेकोरेटिव्ह ठेवलेला आहे, सगळे पीसेस. रोज त्याच्याकडे आपलं लक्ष असतं. पण एखादा जर बाजूला झाला
तर आपल्या लक्षात येतो. बाजूला गेल्याबरोबर त्यांनी बायकोला विचारलं, इथला तो बारका पुतळा दिसत का नाही ग, दिसत का नाही ग? ते म्हणले रोज विचारत नव्हता. अगं रोज दिसत होता म्हणून विचारत नव्हतो, आज दिसत नाही म्हणून विचारतोय. म्हणणं लक्षात आलं का? चला, मागे एक दृष्टांत दिला होता, माझ्यावरचाच देतो म्हणजे आता अजून चांगलं कळेल. माझ्या डोक्याचा फेटा लक्षात आला का तुमच्या? आत्ता केव्हा लक्षात आला? फेटा बोलल्यावर लक्षात आला, बरोबर ना? इतक्या वेळ का लक्षात आला नाही? तर होता म्हणून, बरोबर आहे ना? हां, आता जर मी इथेच येऊन बसताना फेटा बांधून न येऊन बसलो असतो, डोक्याला फेटा नाही, सगळे महाराजच आहेत ना, म्हणजे इथपर्यंत पोचले असते काय? फेटा का लक्षात आला नाही आणि का लक्षात येत नाही? तर फेटा आहे म्हणून. घातला नाही तर लक्षात येईल. तुम्ही एखाद्याच्या घरावरून रोज जा, कुणाच तुमच्याकडे लक्ष जाणार नाही, पण एका दिवशी 14 खांद्यावरून जा, काय म्हटलं, रोज चालत जा, कोणी तुमच्याकडे डुंकून सुद्धा बघणार. पण एक दिवस असं कसं हो, कालपर्यंत आमच्या दारावरून चालत जात होते आणि आज खांद्यावर निघाले. आहे तेव्हा चौकशी नाही, नाही तेव्हा हे नित्य उपलब्ध आहे म्हणून केव्हाही कळणार नाही. चला, आता मी तुम्हाला म्हटलं ना, मला जितकं सोपं करून सांगता येईल तेवढं सांगेल. नित्य उपलब्ध ईश्वरी सत्ता कशी आहे? नित्य उपलब्ध. मग आता नित्य उपलब्ध असल्या कारणाने कसं लक्षात येईल तुमच्या? कळणारच नाही, लक्षातच येत नाही. कारण का? परमात्मा हा परिच्छिन्नपणाने प्राप्त होण्याचा विषयच नाही. जो अपरिच्छिन्न आहे, तुमच्याशी एकरूप होऊन आहे, त्याला असं बाजूला काढून कसं देता? तो काय हातातून राख काढायची आहे का? हातातून राख काढता येते, हातातून गंडा दोरा काढता येतो, पण हातातून हात काढता येत नाही. माझं बोलणं कळलं का? इथे काहीच काढता येत नाही, हातच. लक्षात ठेवा, अलौकिक आहे. म्हणून कसा शब्द वापरला ज्ञानेश्वर महाराजांच्या एका शब्दाचा अर्थ इतका, आपण 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 आपल्याला नित्य उपलब्ध आहे. कधी तुम्हाला मिळाला नाही काय? कधी हरवलाय का तुम्ही? असेही येडे आहेत, काय सांगताय? हो, हरवलेलेच असतात. एक आमचे, जाऊ द्या, वेळ नाही मला हे सगळं सांगता. बरं, चला सांगतो. एक आमच्या जुन्या काळचा वारकरी दृष्टांत आहे. अगदी म्हणजे मी सांगेन जोग महाराजांच्या काळापासून किंवा जुन्या काळापासून चालत आलेला दृष्टांत आहे. असंच बोलता बोलता मलाही आठवलं. एक वेडसर नवरा होता, बायको शहाणी होती, मी आपलं बावळटणार आहे. आलं का लक्षात? असतं असं कुठे कुठे. सगळेच नवरे शहाणे असलं तर मग कसं व्हायचं? नवरा बावळट, जुना काळ. मग आपलं ते वाटणी पिटणी झाली सगळी, मग सगळी ती बायको संसार बघायची, घरदार शेतीवाडी होती, सगळं तिनेच बघायचं, अमकं करायचं. मग ती म्हणाली, तुम्ही आता एकच करा, काही करू नका, नुसतं बसून राहा, निवांत आपलं बसावं, बायकोने आणून ठेवावं, खावं. मग एक दिवस तिची तब्येत बिघडली, मुलं बाळ कोणी जवळ नव्हते. मग ती म्हणाली की ती म्हणाली जरा बाजारात जा आणि एक करा, आता तांदूळ घरात नाही, ते पैसे घ्या आणि एवढे 1 किलो तांदूळ घेऊन या. अगं म्हणला, मी बाजारात गेलो आणि हरवलो तर. हा, आणि मी जर हरवलो तर कसं काय व्हायचं? त्या बायकोला आपली कुंडली माहिती होती, येडं कसं पदरात पडलंय.
अशा पुष्कळ बसलेल्या आहेत, ज्यांना माहिती आहे. काय काय अवघड आहे हो गणित. झालं. मग ती काय केलं तिने, गुडघ्याच्यावर काळा दोरा बांधला, असा दोरा बांधला आणि त्याला सांगितलं या दोऱ्यावर लक्ष ठेवा, दोरा आहे म्हणजे तुम्ही आहे. अहो आता काहीतरी सिद्धांत सांगावा लागतो की नाही. दोरा आहे म्हणजे तुम्ही आहे. म्हणला हे बरं सांगितलंस, आता बघ मी म्हणला जातोच. आणि झालं बाबा, ते गेलं, घेतलं, चालता 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 त्या दोरा ढिला झाला आणि गुडघ्यातून सरकून खाली घोट्यापर्यंत आला. आणि तो खाली गेला, त्याला कळलं, बघतोय तर काय म्हटलं, मी हरवलो. काय झालं, मी हरवलो, मी हरवलो. सगळे म्हणले असंच आहे. आणि हलेनाच काय. मग शेवटी दुसरं एक तिथला ओळखीचा होता, मग वामनराव तुम्ही असं काय करता, अहो हरवला कसा तुम्ही, अहो कसा म्हणला, हा माझ्या तिने सांगितलं होतं इथे दोरा आहे तिथपर्यंत आहे. असं आहे वय म्हणले. मग त्यांनी काय केलं, हळूच त्याला न कळत दोरा तो वर सरको, हा बघा म्हण आत्ता सापडलो म्हणला मी. कळलं का. आता पहिला तरी हरवला होता का, आणि नंतर तरी सापडला होता का. मग तो बरोबर, आता मग तो मनुष्य म्हणाला आता तो दोरा सोडू नका, धोतर वर गुडघ्यापर्यंत गेलं तरी चालेल, पण दोरा धरून चाल. मग ते एक धोतर टांगेवरचं खाली, एक वर, आणि ते दोरा धरून. बायको म्हणली बघा आलो की नाही, म्हणली धरून आलो. काय अगं म्हणले, मी सरकत गेलो खाली, सापडलोच नाही. नीट लक्षात घ्या, अर्थ कळला का. कोण कोणाला मिळालं, अहो त्याचं येड्याचं सोडून द्या, ते येडं तरी होतं, तुमची तरी तुम्हाला ओळख आहे का. त्याचा दोरा खाली घोट्यापर्यंत सरकला, तुमचा केव्हा सरकला तेच कळकलं नाही. म्हणून शेवटी एक ओवी सांगतो, गुरु काय करतात, आम्हासी जे आम्ही पण ते गुरुराये दाविली खूण. आमच्या सद्गुरुनाथांनी आम्हाला आमची ओळख करून दिली. माझे मज कळले, माझे मज कळले, माझे मज कळले प्रेम सुख. आता मला माझं आनंद नित्य उपलब्ध. शब्द काय वापरला, येथे सत ते सत्ता जाण, चिद म्हणजे सिद्ध ज्ञान, या दोहीसी निपटून भेदूच नाही. सत, सत म्हणजे काय, सत्ता. चिद म्हणजे काय, सिद्ध ज्ञान. पण इथे ज्ञान आणि सत्ता हे दोन नाही. माझं बोलणं कळलं का. ज्ञान आणि सत्ता दोन नाही. आता चला कसं समजून सांगू, माझ्या परीने जे सुचेल ते सांगेन, बरोबर असेल नाही तर चुकीचं असेल. हिंदुस्थानचा राष्ट्रपती म्हणण्यामध्ये सार्वभौम सत्ता आली ना त्याच्या हातात, बरोबर आहे ना. आता ठीक आहे, मलाही कळतं कॉन्स्टिट्यूशन नाही असं काही नाही, आलं का लक्षात. हो, किती कायदा खाली पास करावा लागतो, बरोबर आहे ना. कॅबिनेटच्या डिसिजनवर राष्ट्रपतीने सही करावी लागते, बरोबर आहे ना. कॅबिनेटने डिसिजन घेतलं की राष्ट्रपतीने सिग्नेचर करावी, ॲसेंट म्हणतात त्याला. मग राष्ट्रपतीची ॲसेंट लागते. हां, आणि त्यांनी ती करायलाच पाहिजे असं कॉन्स्टिट्यूशनमध्ये बंधन आहे. कॅबिनेट जे गाईडलाईन देईल त्याप्रमाणे राष्ट्रपतीने वागायचं. पण झाईल सारखा जर निघाला, ते ॲसेंट द्यायला तयार नव्हता. हां, लक्षात ठेवा, त्याची सही झाल्याशिवाय तो कायदा पास होत नाही. मग एखादं त्याच्या कॅबिनेटने सांगितल्यावर त्यांनी सही करायला पाहिजे हे सत्य, पण केलीच नाही तर मग पार्लमेंट भरवावं लागेल. तिथे मेजॉरिटीने त्याचं वागणं चुकीचं आहे ठरवावं लागेल, त्याला काढावं लागेल.
दुसरा नेमावा लागेल आणि मग होईल. किती लांब गेलं, कळलं का? कशा करता सांगितलं? राष्ट्रपती म्हटलं की भारताची सर्व सत्ता त्याच्यात केंद्रित झाली. मग असं म्हणायचं नको राष्ट्रपती म्हणजे महाराष्ट्राचे सुद्धा का हो, गुजरातचे सुद्धा का हो. ज्यांची सत्ता दिल्लीमध्ये आहे त्यांची सत्ता गुजरातमध्ये जरी नसली तरी ते राज्य राष्ट्रपतीच्या आधिपत्याखालीच आलं, हा सिद्धांत. काय झालं? सगळ्या ठिकाणी काही काँग्रेसची सत्ता नाही, बरोबर आहे ना? काँग्रेसची सत्ता त्या राज्यापुरतं नसेल पण राष्ट्रपती तोच. मग एक राष्ट्रपती शब्द म्हटला की सत्ता शब्द आला, अधिकार शब्द आला. निराळं काही उत्तराची गरज आहे का? राष्ट्रपती म्हणजे ज्यांच्या हातात करायची गरज नाही, राष्ट्रपती एक शब्द उच्चारला की सगळं आलं. तसं इथे सत्ता म्हटले की चिद ज्ञान आलंच. निराळं सांग. मी तुम्हाला म्हटलं ना, माझ्यापर्यंत एवढं सोपं करून सांगता येईल एवढं सांगेल, जेवढं इथे बसल्यावर सुचेल. अलग लक्षात तेवढं सांग. चिद म्हणजे सिद्ध ज्ञान. लक्षात घ्या पुन्हा, नुसतं ज्ञान नाही तर सिद्ध ज्ञान. पुन्हा कळलं काय झालं? नित्य उपलब्ध शब्द पुन्हा त्याची संगती इथे आली. ज्ञान. आता तुम्ही काय अर्थ करता ज्ञानाचा? मिळवलं पाहिजे, मिळवल्याशिवाय काय होतं का? अरे मिळवायचं ते गुणमय ज्ञान, मिळून असतं ते सत्ता ज्ञान, नामे सिद्ध ज्ञान. चला नेहमीचा दृष्टांत. आई मिळवायची नसते, ही आई आहे हे कळायचं असतं. बायको मिळवायची असते. आता तरी कळलं का नाही? एक येडं निघालं, त्याला बायकोही करायची होती, म्हणला मी आई पण करायला निघालोय. मूर्ख आहेस म्हणले ते, कान शिला ते. गाढवा काय अक्कल आहे का तुला? अरे आईमुळे तू आहेस. आई हे सिद्ध ज्ञान आहे आणि बायको हे गुणमय ज्ञान आहे. आई हे सिद्ध ज्ञान आहे, ओरिजिनल आहे. ते मिळवायचं नाही, ते मिळून असतं. ते कसं असतं? मिळून असतं. सिद्ध, सत, चिद म्हणजे सिद्ध ज्ञान. अजून सांग. मास्तरनी बोर्डावर ग काढला. ग गवतातला, ग गणपतीतला, क कमळातला, म मगरीतला. हे ते पूर्वीच्या काळी शिकवायचे. सध्या काय शिकवतात मला माहिती आहे ते सांगितलं ना काय. हे जुनी पुस्तकं ती अंकल्पी वगैरे माझ्या अजून लक्षात आहे ते. तिथे मग ते सकाळी उठून गुरुसी बजावे ते सगळं पाठबीट करायचं. ते काय आता काही नाही, ते भजा भजा भाजा भजा काही नाही. सकाळी उठल्यानंतर भज पाहिजे, कशाचं भजा? जाऊ द्या चला. कशा करता सांगितलं? गवतातला ग मास्तरनी बोर्डवर लिहिला, पण ग ज्या ज्ञानाने स्वीकारलं ते ज्ञान मास्तरने दिलं नाही, ते तुमच्याजवळ सिद्ध होतं. काय म्हटलं मी? गवतातला ग हे मास्तरने दिलं, पण गवतातला ग हे धारण कोणी केलं? ज्या ज्ञानाने धारण केलं ते ज्ञान तुमच्याजवळ ओरिजिनल आहे. ते कोणी दिलं नाही, कोणी देऊ शकत नाही. ओरिजिनल आहे, ओरिजिनल आहे. ज्या ज्ञानाने तुम्ही इंजिनियर झाला, ज्या ज्ञानाने तुम्ही डॉक्टर झाला, ते ज्ञान तुमच्याजवळ ओरिजिनल आहे, ते कोणी देत नाही. म्हणून जे आहे ते सिद्ध ज्ञान. मिळालं त्याला एकच शब्द वापरतो, विज्ञान. जे तुम्ही प्राप्त करून घेता ते विज्ञान, पण आहे ते कसं आहे? सिद्ध. चिद म्हणजे सिद्ध ज्ञान. या दोहीशी निपटून भेदूच नाही. आता या दोन्हीला निपटून, अहो तुम्ही म्हणाल भेद आहे तर भेद नाही. एवं जे अभेद सुख तोची आनंद देख, एक चित्री वाचक स्वसुखे. आता या दोघींचा जो अभेद आहे तोच आनंद. या दोघातला जो अभेद आहे, जी एकरूपता आहे. एक सांगतो, संसारामध्ये एकरूपता हाच आनंद.
आनंद निराळा नाही कोटचा. अजून सांगू, भेद हे दुःख आहे, एकरूपता हा आनंद आहे. इथे एकरूपता आहे निजा घरामध्ये. काय कसं काय छान चाललंय, समाधान चांगलंय. काय कसं काय चाललंय, बरंच म्हणायचं. कळलं का भेद? कसं काय छान आहे, काही तसं काही भानगड नाही. मुलं मुलांच्या बाजूने आहेत, आम्ही आपलं दोघं जण असतो. छान आहे. स्वयंपाकाला एक बाई ठेवलेली आहे, अजून एक अजून नाही नको. छान आहे. संध्याकाळी आता सध्या बाबा महाराज आल्यात, त्यांच्या प्रवचनाला जाऊन बसतो. काही विषय संध्याकाळी काही जेवायचं नसतं, आपलं थोडंसं काहीतरी खातो, पुन्हा टी व्हीवरती सिरियल बिरियल बघतो. आनंद आहे, मस्त आहे. 11 वाजता झोपून जातो. छान, बरं आहे. अरे बरं आहे तरी बरं म्हणणं, तोंड वाकडं करून बरं म्हणतोय. आता याला बरं म्हणावं का? इथे काय सांगतोय नीट लक्षात घ्या. भेद जिथे नाही, जिथे अभेद आहे तिथे आनंद म्हणायचीच गरज नाही. जिथे अभेद आहे तिथे आनंद आहे. तत सद म्हणजे सत्ता, चिद म्हणजे सिद्ध ज्ञान, हे दोन्ही एकरूप आहेत. तिथे आनंद आहे म्हणण्याची गरज नाही. एक वर सच्चिदानंद. पुंडलिकावर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका ठला 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 ठला. पुंडलिकावर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर तुकाराम महाराज. मन मंदिरा गजर भक्तीचा.